श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये दिवाळीच्या नरक चतुर्दशीच्या निमित्ताने आपले मनपूर्वक स्वागत. नरक चतुर्दशी ही नरक निवारण चतुर्दशी, रूप चतुर्दशी किंवा काली चौदस म्हणूनही ओळखली जाते. ती दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते. या दिवसाच्या पौराणिक कहाण्यांपैकी सर्वात प्रसिद्ध कथा श्रीकृष्ण आणि नरकासूर यांच्याशी संबंधित आहे. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला अशी कथा आहे. ही कथा मुख्यतः भागवत पुराणातील दशम स्कंधात तसेच विष्णू पुराण यामध्ये आढळते. या कथेनुसार नरकासूर हा राक्षसांचा राजा होता. त्याने अनेक देवी देवतांना आणि ऋषींना त्रास दिला होता. त्याने 16,000 कुमारिका बंदी बनवलेल्या होत्या. त्याचा वध केवळ श्रीकृष्ण आणि सत्यभामा हेच करू शकणार होते. याचे कारण सत्यभामा ही श्रीकृष्णाची पत्नी, की जिला पृथ्वीचा म्हणजेच भूमातेचा अवतार मानले जाते. नरकासुराला पृथ्वीदेवीने शाप दिला होता. त्यानुसार सत्यभामाच नरकासुराचा वध करू शकणार होती. म्हणून युद्धात श्रीकृष्णाने सत्यभामेसोबत ब्रह्ममुहूर्तावर नरकासुरावर आक्रमण केले आणि अखेरीस सत्यभामेच्या हातून नरकासुराचा भल्या पहाटे वध झाला. त्यानंतर घरी परतल्यावर श्रीकृष्ण आणि सत्यभामेने अभ्यंग स्नान केले. राजवाड्यात त्यांच्या विजयाप्रित्यर्थ दीप उजळले गेले होते. त्यामुळे या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करण्याची आणि घराबाहेर दिवे लावण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी पहाटे फटाके फोडूनही हा विजय साजरा करतात. या दिवशीच्या अभ्यंग स्नानाने नरक यातनांपासून मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो असा समज आहे. काही ठिकाणी हा दिवस या दिवशीच्या कृष्ण पराक्रमामुळे कृष्ण चतुर्दशी म्हणूनही ओळखला जातो. तर सत्यभामेने घरी आल्यावर अभ्यंग स्नान केले आणि त्यामुळे तिचे रूप उजळले म्हणून याला रूप चतुर्दशी असेही म्हणतात. आता या दिवशीचे सांस्कृतिक व पारंपरिक पैलू काय आहेत ते पाहू. या दिवशी कृष्ण सत्यभामा पूजनाला महत्त्व आहे. पहाटे व संध्याकाळी दिवे लावून घर प्रकाशमान केले जाते. गोड पक्वान्ने, दिवाळीच्या फराळाची मेजवानी मित्रमंडळी आप्तेष्टांना दिली जाते. नरक चतुर्दशीच्या प्रकाशात आपले जीवन उजळो ही सदिच्छा. पुन्हा भेटूया आश्विन भाग 11 दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने. धन्यवाद.